हॅलो फ्रेंड्स, हाय एव्हरीवन. सर्व मराठी बांधवांना माझा मराठमोळा नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? सेलिब्रेट करताय ना? करायलाच पाहिजे, कारण आयुष्य सेलिब्रेट करण्यासाठीच तर आहे ना. तर मी आहे स्वामिनी. शी सेलिब्रेट्स या चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. अनन्यास चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अर्थात श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जो मनुष्य माझी मनोभावे भक्ती करतो, स्वतःची सर्व सुख दुःखे अहंकार विसरून माझी सेवा करतो, त्या मनुष्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. तर आता योगक्षेम म्हणजे काय? तर योग म्हणजे अप्राप्य वस्तू प्राप्त होणे आणि क्षेम म्हणजे प्राप्त वस्तू स्वतः जवळ टिकून राहणे. थोडक्यात श्रीकृष्णाचे जो मनापासून पूजन करतो त्याचे जीवन सुखमय होऊन जाते. आणि श्रीकृष्णाच्या भक्तीतील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्री सत्यनारायणाचे व्रत. तर आता श्री सत्यनारायणाचे व्रत कसे करावे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूयात. आता आपण पूजेच्या मांडणीला सुरुवात करत आहोत. सर्वात प्रथम जमिनीवर स्वस्तिक काढावे व त्यावर चौरंग ठेवून घ्या. त्याभोवती केळीचे खुंट किंवा कर्दळी बांधायची आहे. पूजेची दिशा ही पूर्व पश्चिम असावी, म्हणजे पूजेला बसताना तुमचे मुख पूर्व पश्चिम दिशेला राहील अशा प्रकारे बसावे. त्यानंतर चौरंगावर लाल वस्त्र मांडून अशा प्रकारे तांदूळ मांडायचे आहेत. जर तुम्हाला असे आकार काढणे शक्य नसेल तर साध्या पद्धतीने तांदूळ मांडू शकता. इथे डाव्या बाजूने अनुक्रमे आपण घंटा, कलश आणि गणेश प्रतिमा मांडणार आहोत. तसेच एका तांबणामध्ये तांदूळ घेऊन त्यावर नवग्रहाच्या सुपाऱ्या मांडून घ्या. अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता आपली प्राथमिक मांडणी पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीने विड्याची पाने मांडायची आहेत. त्यानंतर 5 फळे व तांदळाच्या आकृतींवर अनुक्रमे घंटा, कलश व गणेश प्रतिमा मांडायची आहे. गणेश प्रतिमा नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता व पाठीमागे 2 नारळ ठेवायचे आहेत. आणि एक सत्यनारायण प्रभूंचा फोटो. आता आपण गुरुजी सांगतील त्याप्रमाणे पूजेला सुरुवात करणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः. सर्वात प्रथम स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. अथ आचम्य कृत्वा आचमन करायचं आहे. 3 वेळा पाणी डाव्या हातावरून उजव्या हातात घ्यायचं आहे. 3 वेळा प्राशन करायचं आहे आणि चौथ्यांदा ताम्हणात सोडायचं आहे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. निरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. दक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. च्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमः. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. दीर्घ श्वास घेऊन प्राणायाम करायचा आहे. ओम
ओम भूः ओम भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवास्वरोम. नंतर आपल्या डाव्या व उजव्या हाताने कानाला हात लावायचा आहे क्षमा मागितल्याप्रमाणे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आता इथूनच आपण आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे, आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करायचं आहे. तसेच घरात जे कोणी वडीलधारी असतील त्यांना नमस्कार करून परत या स्थानी येऊन बसायचं आहे. तसेच तुळशीला व घरातील देवांना नमस्कार करून यायचं आहे. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः, श्रीलक्ष्मीनारायणाभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. मेरुभेग नमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननाथ द्वादशैतानि नामानि यप्पडे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरं धरं देवं शशिवदनं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत्. सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषां हृदयस्तु भगवान् मङ्गलाय तनो हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्रवृषां हृदयस्थो जनार्दनः. विनायकं कुर्म भानुब्रह्मा विष्णुमहेश्वरां सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धयेत. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवामितिर्मतिर्मम. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्ति भुवनेश्वरा देवादिशन्तिनो सिद्धिं ब्रह्मेशानो जनार्दनः. विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुनाज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये पराधि विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारणे देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके शुभनाम संवत्सरे हे शुभकायने शुभऋतौ शुभमासे शुभपक्षे शुभतिथौ शुभवासरे हे शुभदिवस नक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकर्णे शुभस्थिते वर्तमाने चंद्रे शुभस्थिते श्रीसूर्ये शुभस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्स्तु शुभनामयोगे शुभकर्णे एवं गुण विशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता आपण श्री सत्यनारायण पूजेचा संकल्प करणार आहोत. तत्पूर्वी 2 पळ्या पाणी उजव्या हातात धरायचं आहे. पाणी त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि आता मी सांगेल त्याप्रमाणे एक एक शब्द माझ्या पाठीमागे म्हणायचा आहे. प्रथम स्वतःच्या नावाचा उच्चार करायचा आहे. सौ स्वामिनी म्हणायचं मम मम आत्मनः आत्मनः श्रुती स्मृती श्रुती स्मृती पुराणोक्त पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम फलप्राप्त्यर्थम अस्माकं अस्माकं सहकुटुंबानां सहकुटुंबानां सहपरिवाराणां सहपरिवाराणां क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य आयु आयु आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम सकल सकल पीडा पीडा परिहारार्थम परिहारार्थम मनिस्थित मनस्थित सकल सकल मनोरथ मनोरथ सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थम श्री सत्यनारायण श्री सत्यनारायण देवता देवता प्रीत्यर्थ प्रीत्यर्थ यथा ज्ञानेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार यथा मिलितोपचार द्रव्या द्रव्य ध्यानावाहनादि ध्यानावाहनादि षोडशोपचार षोडशोपचार पूजनमहं पूजनम करिष्ये. करिष्ये. आता पाणी तामनात सोडायचं आहे. 3 पळ्या पाणी उजव्या हातावरून तामनात सोडायचं आहे. तत्रादो निर्णिता सिद्ध्यर्थम महागणपती पूजनम करिष्ये तथा शरीर शुद्ध्यर्थ षड्न्यास कलश घंटा पूजनंच वरुणादि देवता स्थापनार्थ कलश स्थापनार्थ वरुणादि देवता पूजनंच करिष्ये आचरिष्ये महम्म करिष्ये. आता आपण गणेश पूजन करणार आहोत. तर गणपतीची मूर्ती किंवा सुपारी तामनामध्ये घ्यायची आहे आणि गणेशाला 3 पळ्या साधं पाणी, त्याच्यानंतर पंचामृत आणि त्याच्यानंतर परत एकदा साधं पाणी घालायचं आहे. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपवस्त्रवस्त्रं ज्येष्ठराजं ब्रह्मणावरं वनस्पतिरावागन्तु क्षीरसादनं श्रीगणेशाय नमः. स्नानीयं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि केशवाय नमः माधवाय नमः नारायणाय नमः गोविन्दाय नमः विष्णुवे नमः विष्णुर्वा स्मरणं पंचामृतस्नानं समर्पयामि पयोदधि घृतं च विमोदशर्कप्रियास्मै पंचामृतमयदेव स्नानार्थं प्रतिगृह्यतां. पंचामृतस्नानं समर्पयामि पंचामृतस्नानन्तरेण पुनश्च शुद्ध उदकस्नानं समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. स्नानीयं समर्पयामि. आता गणेशाला आहे तिथेच हळद कुंकू अक्षता फुलवायचं आहे.
गणपतिर्देवताय नमः हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याన్ని समर्पयामि अक्षतां समर्पयामि लाल कलरचं फूल व्हायचं आहे रक्तपुष्पम समर्पयामि गणपतिर्देवताय नमः नैवेद्यार्थे पंचामृताचं नैवेद्य दाखवायचं आहे हुतशेष पंचामृत नैवेद्यं निवेदयामि प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमो दान नमः समनाय नमः प्राणोपानव्यान समनः नैवेद्यं निवेदयामि 3 पळ्या पाणी उजव्या हातावरून तांबणात सोडायचं आहे उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि करोदवर्धनार्थे दिव्यचंदनं समर्पयामि व्यवहारिकान्दास्यमां दक्षिणां समर्पयामि आता वाहिलेलं फूल जे आहे ते त्याचा वास घ्यायचा आहे कपाळी लावायचा आहे आणि उत्तरेच्या बाजूला ठेवायचा आहे विसर्जित करायचा आहे आता आपण गणेशाला अथर्व शीर्षाचा अभिषेक करणार आहोत तेव्हा पळी पळी पाणी दूध किंवा पंचामृत गणेशाला वाहत राहायचं आहे हरि ओम ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं मृतं वचमि सत्यं वचमि अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारं नवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् पुरस्तात् उत्तरातात् दक्षिणातात् चोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरम्मा गणादिं पूर्वमोचार्य वर्णादिंस्तदनन्तरं मनुस्वार परतरः अर्धिन्दुलसितं तारेण रिद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारो पूर्वरूपं मकारो मध्यमरूपं मनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुक्तरूपं नादसन्धानं संगणहिता सन्धिः सैषा गणेश विद्या गणकर्षिः निचरुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमाङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासिसं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकं तिरन्देव जगत्कारणमश्रुतम् आविर्भूतं च सृष्टादौ प्रकृते पुरुषात् परं नैवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनावरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय श्रीविघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे ओम शांति शांति शांतिः आता गणेशाची प्रतिमा स्वच्छ पाण्याने धुवून होती त्या जागी पुन्हा एकदा विराजित करायची आहे म्हणजे चौरंगावर ठेवायची आहे आता गणेशाला स्थापित केल्यानंतर आपण प्रथम त्यास गंध लावणार आहोत चंदनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम् अपदाहरते नित्यलक्ष्मीर्वसते सर्वदा दिव्यचंदनं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः तदनंतर हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे गुलाल बुक्का किंवा अष्टगंध असेल ते सर्व द्रव्य व्हायचं आहे हरिद्राम कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि अक्षतां समर्पयामि रक्तपुष्पं समर्पयामि माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि यज्ञोपवीतं समर्पयामि यज्ञोपवीतं परमं प्रवीतं प्रजापतिस्थः बलमस्तु तेजः यज्ञोपवीतं समर्पयामि कापसाचं वस्त्र घालायचं आहे वस्त्रोपवस्त्रार्थे कर्पासवस्त्रं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः दुर्वा व्हायच्या आहेत त्वं दुर्वेमृतजन्मासि वन्दितासि सुरैरपि सौभाग्यसन्ततिकरी सर्वकर्मसु शोभनः इति दुर्वाङ्कुरार्थे दुर्वांशतपुष्पं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः सुप्रतिष्ठितमस्तु नैवेद्यार्थे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे चतुष्कोणमण्डलं कुर्यात् नैवेद्यं निवेदयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः प्राणुपानव्यान समनः नैवेद्यं निवेदयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः 3 पळ्या पाणी उजव्या हातावरून तांबणात सोडायचं आहे उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि करोदवर्धनार्थे दिव्यचन्दनं समर्पयामि व्यवहारिकान्दास्यमां दक्षिणां समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमः आता हातात अक्षता घेऊन
गणपतीचं स्मरण करायचं आहे. चाललेलं कर्म निर्विघ्नपणे पार काढावं असं गणपतीजवळ प्रार्थना करायची आहे. श्री गणेशाय नमः. घोर हा नको फार कष्टलो, निज हितासनी व्यर्थ गुंतलो. वारी शीघ्र संसार यातना, हे दयानिधे श्री गजानना. विषय गोड हे लाभले मना, यामुळे असे व्यर्थ जाहला. कळून या तुझे भ्रांत जाईना, हे दयानिधे श्री गजानना. ओम गंगणपतये नमः. ध्यानामि ध्यानमहानार्थे अक्षतां समर्पयामि. सुप्रतिष्ठितमस्तु. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आता गणेशासमोरील विड्यावर पळीवर पाणी सोडायचं आहे. मुखवासार्धे विडापुगी फलतांबूलम सुवर्णिष्क्रिय दक्षिणाम समर्पयामि. त्यावर एक सुट्ट पैशाचं नाणं ठेवायचं आहे. विडापुगी फलतांबूलम सुवर्णिष्क्रिय दक्षिणाम समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. तसेच गणेशाच्या पाठीमागे एक नारळ ठेवलेला आहे. त्यावर पळीभर पाणी सोडायचं आहे आणि त्या नारळावर हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. फलात फलितं सर्वं त्रैलोक्यं सचिराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलास्य मनोरथः नारिका श्रीफलं समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. अक्षतां समर्पयामि. माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि मयि प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां. पुष्पं समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमः. सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः. पळीभर पाणी उजव्या हातावरून ताम्हणात सोडायचं आहे. अनेन कृतपूजनेन विघ्नहर्ता महागणपती देवता प्रियतां नमः. आता आपण जमिनीचं पूजन करणार आहोत. तेव्हा जमिनीवर पळीवर पाणी सोडायचं आहे. त्या ठिकाणी हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः कुर्मा देवता संतुलं छन्दमासने विनियोगः. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुधृता त्वञ्च धार्यवान् देवी पवित्रं गुरुजासनं ऐसिन्यासनं विधाय अपसर्पन्तु ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्नकर्तारसो गच्छन्तु शिवात्मया अपकर्मन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेष्माश्रय भूमिर्दयनं पूजा कर्म समारभे इति भूतोत्सादन कृत्वा अथ. जमिनीला दोन्ही हातांनी स्पर्श करायचा आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे इति वृथ्वयं कुर्मानंद देवताय नमः. नमस्कार करायचा जमिनीला. आता आपण कलश स्थापना करणार आहोत. तत्पूर्वी चौरंगावर जे तांदूळ मांडलेले आहेत कलशाखाली त्याला हात लावायचा आहे. देवधान्य राशी कृत्वा धान्यं देहि जयं देहि सर्वकामांशदेहि मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषोजहि. तसाच हात कलशाला लावायचा आहे. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रा समाश्रिता मूले तत्र सत्यो ब्रह्मा मध्यमात ऋगणा स्मृता कक्षौ सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांतिपुष्टिकारी तथा आयान्तु मम शांत्यर्थ दुरितक्षयकारकः. कलशाच्या आतमध्ये 2 पायात पाणी घालायचं आहे. कलशाय नमः. जलं पूरयेत. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. कलशाय नमः. जलं पूरयेत. कलशाच्या आतमध्ये हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे. कलशाय नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि मयि प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां. पुष्पं समर्पयामि. तसंच कलशाच्या आतमध्ये सुट्ट पैशाचं नाणं आणि सुपारी घालायची आहे. फलात फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलास्य मनोरथः. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीज विभावसो अनंत पुण्यफलदं कुंभेस्मिन् प्रक्षिपाम्यहं. कलशाच्या आतमध्ये दुर्वा घालायच्या आहेत. त्वं दुर्वे मृतजन्मासि वंदितासि सुरैरपि सौभाग्य संतते करे सर्व कर्म सुशोभनः इति दुर्वांकुरार्थे दुर्वां शतपुष्पाणि समर्पयामि. आता कलशाला बाहेरून कुंकवाचे पट्टे ओढायचे आहेत. प्रथम पूर्वेच्या बाजूला ओढायचं आहे. कलशाय नमः. पूर्वे ऋग्वेदाय नमः. पश्चिमे यजुर्वेदाय नमः. दक्षिणे सामवेदाय नमः. उत्तरे अथर्ववेदाय नमः. कलशोर्मध्ये अपाम्पदे वरुणदेवताय नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. यानंतर कलशाला कापसाचे वस्त्र आणि एखादा अलंकार असेल तर अलंकार लावायचा आहे. वस्त्रार्धे कर्पासवस्त्रं समर्पयामि. सितं सूक्ष्मं सुखस्पर्शं ईशानादे प्रियं सदा वासो हि सर्वदेवत्यं देहालंकारणं परमं इति वस्त्रेण वा सूत्रेण संवेष्ट्य. त्यानंतर कलशावर आता पूर्ण पात्र ठेवायचं आहे. त्याखाली एक आंब्याचा ढाळा ठेवायचा आहे आणि ताम्हणामध्ये आपण ज्या सुपाऱ्या मांडलेल्या आहेत
त्या ठेवायच्या आहेत त्याच्यावर. पूर्ण पात्र अशा प्रकारे मांडायचं आहे. ते मांडून झाल्यानंतर आता आपण कलशाला नैवेद्य दाखवणार आहोत. तेव्हा समोरील फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. चतुष्कोण मंडलम कुर्यात तदुपरी नैवेद्यम निधाय नैवेद्यम निवेदयामि प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः प्राणपान व्यान समानः नैवेद्यम निवेदयामि. 3 पळ्या पाणी उजव्या तरून तामनात सोडायचं आहे. उत्तरापोषणम समर्पयामि हस्तप्रक्षालम समर्पयामि मुखप्रक्षालम समर्पयामि करोद्वर्तनार्थे दिव्यचंदनम समर्पयामि व्यवहारिकांदास्यमान दक्षिणाम समर्पयामि. आता कलशाला फुलं व्हायची आहेत समोर. माल्यादीनि सुगंधिनी मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि. आता आपण नवग्रह स्थापना करणार आहोत. तर बाजूला दाखवल्याप्रमाणे प्रत्येक सुपारीला आता हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे. सर्वात प्रथम सूर्याच्या सुपारीला व्हायचं आहे. जपा कुसुम संकाशं काश्यपय महोदित्यं तमोरिं सर्वपापगणं प्रणतोऽस्मि दिवाकरं सूर्याय नमः. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. पुष्पाणि समर्पयामि. त्यानंतर आता चंद्राच्या सुपारीला व्हायचं आहे. दधी शंखतुषारभं क्षीरोदारसंभवं नमामि कृष्णं सोमं शंभोर्मुकुटभूषणं सोमाय नमः. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. पुष्पाणि समर्पयामि. त्यानंतर आता मंगळाच्या सुपारीला व्हायचं आहे. धरणी गर्भसंभूतं विद्युत कांती समप्रभं कुमारं शक्त्यस्थं च मंगलं प्रमाम्यहं भौमाय नमः. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. पुष्पाणि समर्पयामि. त्यानंतर आता बुधाच्या सुपारीला व्हायचं आहे. प्रियंगुकलिकाशामुं रूपेण प्रतिबिंबदं सौम्यं सौम्य गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यं बुधाय नमः. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. पुष्पाणि समर्पयामि. त्यानंतर आता बृहस्पती म्हणजेच गुरुच्या सुपारीला व्हायचं आहे. देवानांच ऋषीनांच गुरु कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं. बृहस्पतये नमः. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. पुष्पाणि समर्पयामि. त्यानंतर आता शुक्राच्या सुपारीला व्हायचं आहे. हिमकृंदमलाभं दैत्याना परमं गुरुं सर्वशास्त्रप्रोक्तानं भार्गवं प्रणमाम्यं शुक्राय नमः. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. पुष्पाणि समर्पयामि. त्यानंतर आता शनीच्या सुपारीला व्हायचं आहे. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तन्नमामि शनेश्वरं. शनेश्वराय नमः. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. पुष्पाणि समर्पयामि. त्यानंतर आता राहूच्या सुपारीला व्हायचं आहे. अर्धकाय महावीर्यं चंद्रादित्य विवर्धनं सिंहिकागर्भसंभूतं तं राहु प्रणमाम्यहं. राहवे नमः. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. त्यानंतर आता केतूच्या सुपारीला व्हायचं आहे. पलाश पुष्प संकाशं तारकाग्रमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं मुहुरं त्वं केतुप्रणमाम्यहं केतवे नमः. आदित्यादि नवग्रह देवताय नमः. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. तसेच आता नवग्रहाला नैवेद्य दाखवायचा आहे. समोरील फळाचा पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा. यथाकालद्भाव फलं निवेदयामि. प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः प्राणपान व्यान समनः नैवेद्यं निवेदयामि. 3 पळ्या पाणी उजव्या तरून तामनात सोडायचं आहे. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे दिव्यचंदनं समर्पयामि. आता आपण श्रीकृष्णाचे पूजन करणार आहोत. तर श्रीकृष्णाची प्रतिमा किंवा मूर्ती तामनामध्ये घ्यायची आहे. श्रीकृष्णाला 5 पळ्या पाणी घालायचं आहे. श्रीकृष्णाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. अर्घ्यान्तरे आचमनीयं समर्पयामि. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. विष्णोर्वा स्मरणं. 3 पळ्या पंचामृत घालायचं आहे. आता पयोदधी घृतं च मधुशर्कप्रियास्महि पंचामृतमया देव स्नानार्थं प्रतिगृह्यतां. पंचामृतस्नानं समर्पयामि. पंचामृतस्नानान्तरेण पुनश्च शुद्ध उदकस्नानं समर्पयामि. श्रीकृष्णाला आता तिथेच हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे. श्रीकृष्णाय नमः. हरिद्रान् कुंकुमादि सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अक्षतां समर्पयामि. माल्यादीनि सुगंधिनी मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि. नैवेद्य दाखवायचा आहे पंचामृताचा.
हुतशेष पंचामृत नैवेद्यम निवेदयामि प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः प्राणपानव्यान समनः नैवेद्यम निवेदयामि। 3 पळ्या पाणी उजव्या हातावरून तांबणात सोडायचं आहे। उत्तरापोषणम समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि करोद्वर्तनार्थे दिव्यचंदनम समर्पयामि। सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः। आता वाहिलेलं फूल आहे त्याचा वास घ्यायचा, कपाळी लावायचा आणि आपण आता श्रीकृष्णाला अभिषेक करणार आहोत। अभिषेक करताना पळी पळी पंचामृत किंवा पाणी अभिषेक केल्यासारखं व्हायचं आहे। हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात स भूमिगो विश्वतो वृतवाप्य तिष्ठदशाङ्गुलम् पुरुष एवेद सर्वं भूतं यद्भाव्यम् उदाम्रे तत्त्वशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातोज्जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादोर्ध्व उदयत् पुरुषः पादोस्येह भवत् पुनः ततोऽभ्यशङ्गक्रामत्साशनानशनैरभि तस्मात् विराड जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिषत पश्चात् भूमिमतो पुरः यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तो अस्यासि राज ग्रीष्म एधम शरद्धवेतं यज्ञं बहिर्षि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्यारेखयश्च चेत् तस्मात् यज्ञात् सर्वभूतः समृतं वृषदाज्यम् पशुंस्तांशकरे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च तस्मात् यज्ञात् सर्वभूतः च सामानि जज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्मात् जजु तस्माद् अजायत तस्माद् अश्वा अजायन्त जे केचो भयादतः गावोः जज्ञिरे तस्मात् जाता अजावयः यत्पुरुषं यदधुक्कतिधाव्य कल्पयन् मुखं किमस्या कीर्तिं किं बाहुगावोरुपादाौ चेते ब्राह्मणस्य मुखमासीद् बाहुराजन्यः कृताः ऊरु तदस्य यद्वैशपद्भ्यां शूद्रो अजायत चन्द्रमा मनसो जात चक्षुः सूर्यो अजायत मुखादिन्द्रश्वाग्निश्व प्राणद्वायुर्जायतनाभ्या आसीदन्तरिक्षको शीर्ष्णोद्यौः समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिशः स्तोत्रात् तथा लोकान् अकल्पयन् सप्तस्यासनपरिधय स्त्रीः सप्तसमेधाः कृताः देवाजद्यज्ञं तन्वानाम् अबन्धं पुरुषं पशुम् यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्थानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनागं महिमानसचन्द्र यत्र पूर्वे साध्यासन्ति देवः अतो देवा इतीष्णं कामनो दधितिं विष्णुर्गायत्र्यभिषेकः ओम अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्चक्रमे पृथिव्या सप्तधामभिः इदं विष्णुर्चक्रमे त्रेधानि दघे पदं समूढमस्य पांसुरे त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः अतो धर्माणि धारेण विष्णु कर्माणि पश्चात् यतो व्रतानि पस्पज इन्द्रस्य जस्तकः तद्विष्णु परमं पदं सदा पश्यन्ति सूर्यः देवीव चक्षुराततम् तद्विप्रासो विपन्यवो जागृवं सस्यमिन्दते विष्णोर्यत् परमं पदम् यदि पुरुषसूक्तं विष्णुसूक्तं च देवस्तत्वा सवितु प्रसवेश्विनोर्बाहुभ्यां पूष्णहस्ताभ्यां अग्निस्तेजसा सूर्यस्य वर्चसेन्द्रियेणाभिषिञ्चामि बलाय श्रेयससेनाध्यायामृताभिषेकस्तु शान्तिपुष्टितुष्टि चास्तु। आता श्रीकृष्णाची प्रतिमा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून चौरंगावर होती त्या ठिकाणी ठेवायची आहे। श्रीकृष्णाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु। आता गंध लावायचा आहे। आसनं समर्पयामि नानारत्न समायुक्तं करतस्वरविभूषितम् आसनं देवदेवश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् आसनार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि। हळद कुंकू अक्षता फुल व्हायचा आहे। हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि अक्षतां समर्पयामि। फूल व्हायचं आहे। माल्यादीनि सुगंधिनी मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् पुष्पं समर्पयामि। यज्ञोपवीत घालायचं आहे, जानवं घालायचं आहे। यज्ञोपवीतं परमं प्रवीतं प्रजापतिस्थः बलमस्तु तेजः यज्ञोपवीतं समर्पयामि। श्रीकृष्णाय नमः। आता श्रीकृष्णाला वस्त्र किंवा साधं वस्त्र किंवा कापसाचं वस्त्र घालायचं आहे। वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि। तुलसी दलपत्रं समर्पयामि। तुळशीची पानं व्हायची आहेत। श्रीकृष्णाय नमः। तुलसी दलपत्राणि समर्पयामि। आता नैवेद्य दाखवायचा आहे। साखरेचा किंवा समोरील फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। शर्करा खाद्य नैवेद्यं निवेदयामि। प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः प्राणोपान व्यानव्यान समनः नैवेद्यं निवेदयामि। श्रीकृष्णाय नमः। सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः। हातात अक्षता घ्यायचा आहे आणि श्रीकृष्णाचं स्मरण करायचं आहे।
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवैहरं सर्वलोकैकनाथं विष्णुभगवान् की जय। ध्यानामि ध्यानवाहनार्थे अक्षतां समर्पयामि। श्री सत्यनारायण संघाय सपरिवाराय नमः। ध्यानं समर्पयामि। पळीवर पाणी उजव्या करून तांबा सोडायचा आहे। अनेन कृतपूजनेन श्रीकृष्ण देवता प्रियतां नमः। आता आपण घंटीचं पूजन करणार आहोत, तेव्हा घंटा उचलून तांबण्यात घ्यायची आहे। त्याला 3 पळे पाणी, 3 पळे पंचामृत आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालायचं आहे। आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवता वाहन लक्षणं घंटायै नमः। स्नानयं समर्पयामि। पयोदधिकृतं च मधुशर्कपर्यास्मै पञ्चामृतमया देवस्नानार्थं प्रतिगृह्यतां पञ्चामृतस्नानं समर्पयामि। पञ्चामृतस्नानन्तरेण पुनश्च शुद्ध उदकस्नानं समर्पयामि। घंटास्थिते गरुडदेवताय नमः। स्नानयं समर्पयामि। आता घंटा स्वच्छ पुसून चौरंगावर होती त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे। प्रतिष्ठितमस्तु। घंटीला आता हळद कुंकू अक्षता फूल गंध वगैरे लावायचा आहे। नानारत्न समायुक्तं कार्तस्रो विभूषितं आसनं देवदेवश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम् आसनं समर्पयामि। आसनार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। आगमनार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवता वाहन लक्षणं घंटायै स्थिते गरुडदेवताय नमः। घंटायै नमः। गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। पुष्पं समर्पयामि। माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि। घंटास्थिते गरुडदेवताय नमः। यथा कालद्वफलं निवेदयामि। समोरील फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे। प्राणाय नमः। अपानाय नमः। व्यानाय मोदाय नमः। समन नमः। प्रणपानवाय समनः। नैवेद्यं निवेदयामि। 3 पळ्या पाणी उजव्या हातातून तांबणात सोडायचं आहे। उत्तरापोषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालं समर्पयामि। मुखप्रक्षालं समर्पयामि। करोदवर्तनार्थे दिव्यचन्दनं समर्पयामि। व्यवहारिकां दास्यमान् दक्षिणां समर्पयामि। घंटास्थिते गरुडदेवताय नमः। आता प्रत्येक विड्यावर एक सुट्ट पैशाचं नाणं ठेवायचं आहे व त्यावर पळीभर पाणी घालायचं आहे। मुखवासार्थे विडाफुगे फलतांबूलं स्वर्निष्क्रिय दक्षिणां समर्पयामि। सत्यनारायण संघाय सपरिवाराय नमः। मुखवासार्थे विडाफुगे फलतांबूलं स्वर्निष्क्रिय दक्षिणां समर्पयामि। सत्यनारायणाच्या प्रमुख प्रतिमेचं पूजन करायचं आहे। फोटो असेल तर त्याचं पूजन करू शकता, नसेल तर मग श्रीकृष्णालाच हळद कुंकू अक्षता फुलवा। प्रथम फुलाने पाणी शिंपडा फोटोवर। अपवित्र पवित्र वासराव संगतोपि स्मरित पुंडलिकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः। आता फोटोला हळद कुंकू अक्षता फुलवायचं आहे। हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। अक्षतां समर्पयामि। अक्षता फुलवायचं आहे। अक्षतां समर्पयामि। पुष्पाणि समर्पयामि। माल्यादीनि सुगन्धिनि मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां पुष्पं समर्पयामि। सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः। तसेच पलीकडे एक नारळ ठेवलेला आहे, त्या नारळावर पळीभर पाणी घालायचं आहे। त्याला हळद कुंकू अक्षता फुलवायचं आहे। हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। फलात् फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलस्य मनोरथः। त्यानंतर प्रतिमेला हार घालून घ्या। आता आपण शंख पूजन करणार आहोत। जर शंख नसेल तर शंखाचं स्मरण केलं तरी चालेल। ओम शंखादो चंद्रदेवत्यं कक्षो वर्णदेवता पृष्ठे प्रजापती विद्यादग्रे गंगा सरस्वती त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना निधृतः करे नमितः सर्वदेवश्च पांचजन्य नमोऽस्तु ते। ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। शंखाय नमः। गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। आता तसेच समईचेही पूजन करून घ्यायचं आहे। शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते। दीपराजाय नमः। गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि। तसेच आता आपण श्रीकृष्णाला तुलसी पत्र अर्पण करणार आहोत।
आपण आता 108 नामावली घेणार आहोत आणि प्रत्येक नामानंतर आपण तुलसीपत्र अर्पण करणार आहोत. ओम श्री कृष्णाय नमः, कमलनाथाय नमः, वासुदेवाय नमः, सनातनाय नमः, वासुदेवात्मजाय नमः, पुण्याय नमः, लीलामानुष विग्रहाय नमः, श्रीवत्स कौस्तुभधराय नमः, यशोदावत्सलाय नमः, हरये नमः, चतुर्भुजा चक्र सिंह शंखा द्यायुधाय नमः, देवकीनंदनाय नमः, श्रीशाय नमः, नंदगोपप्रियात्मजाय नमः, यमुनावेगसंहारिणे नमः, बलभद्रप्रियानुजाय नमः, पूतनाजीवितहराय नमः, शकटासुरभञ्जनाय नमः, नन्दव्रज जनानन्दाय नमः, सच्चिदानन्दविग्रहाय नमः, नवनीतविलिप्ताङ्गाय नमः, नवनीतनटाय नमः, अनघाय नमः, नवनीत एवाहाराय मुजकुन्दप्रसादाय नमः, षोडशस्त्रियसहस्रेशाय नमः, श्रीभङ्गललिताकृतये नमः, शुक वागमृताब्धिनन्द्वे नमः, गोविन्दाय नमः, गोविन्दापतये नमः, वत्स वाक्चराय नमः, अनन्ताय नमः, धेनुकासुरखडनाय नमः, तृणीकृततृणावर्ताय नमः, यमलार्जुनभञ्जनाय नमः, उत्तालतालभेत्रे नमः, तमालशामकाकृतये नमः, गोपगोपीश्वराय नमः, योगिने नमः, कोटिसूर्यसमप्रभाय नमः, इलापतये नमः, परञ्ज्योतिषे नमः, यादवेन्द्राय नमः, वनमालिने नमः, पीतवाससे नमः, परिजातपकहराय नमः, गोवर्धनाचलोद्धात्रे नमः, गोपालाय नमः, सर्वपालकाय नमः, अजाय नमः, निरञ्जनाय नमः, कामजनकाय नमः, कञ्जलोचनाय नमः, मधुग्ने नमः, मथुरानाथाय नमः, द्वारकानायकाय नमः, बलिने नमः, वृन्दावनान्तसञ्चारिणे नमः, तुलसीदामभूषणाय नमः, मुष्टिकासुरचाणूरमल्लयुद्धविशारदाय नमः, संसारवैरिण्ये नमः, कंसारये नमः, मुरारये नमः, नरकान्तकाय नमः, स्यमन्तकमनित्रे नमः, नरनरायणात्मकाय नमः, कुब्जाकृष्णाम्बरधराय नमः, माथिने नमः, परमपुरुषाय नमः, अनादिब्रह्मचारिणे नमः, कृष्णाय सनकर्षकाय नमः, शिशुपालनशिरच्छेत्रे नमः, दुर्योधनकुलान्तकाय नमः, विदुराक्रूरवरदाय नमः, विश्वरूपप्रदर्शकाय नमः, सत्यवाचे नमः, सत्यसङ्कल्पाय नमः, सत्यभामारताय नमः, जैने नमः, सुभद्रापूर्वजाय नमः, विष्णवे नमः, भीष्ममुक्तिप्रदायकाय नमः, जगद्गुरवे नमः, जगन्नाथाय नमः, वेणुनादविशारदाय नमः, वृषभासुरविध्वंसिने नमः, बाणासुरबलान्तकाय नमः, युधिष्ठिरप्रतिष्ठात्रे नमः, बहिर्वसन्तकाय नमः, पार्थसारथिये नमः, अव्यक्ताय नमः, गीतामृतमहोदये नमः, कालियमणिमाणिक्यरञ्जित श्रीपदाम्बुजाय नमः, दामोदराय नमः, यज्ञभोक्त्रे नमः, दानवेन्द्रविनाशनाय नमः, नारायणाय नमः, परब्रह्मणे नमः, पन्नाकाशनवाहनाय नमः, जलक्रीडासमासक्त गोपीवस्त्रापहारकाय नमः, पुण्यश्लोकाय नमः, तीर्थप्रदाय नमः, वेदवेद्याय नमः, दयानिधये नमः, सर्वभूतात्मकाय नमः, सर्वग्रहरूपिणे नमः, परात्पराय नमः, अनैनोष्टोत्तरदश संख्या कामतुलसीपत्र समर्पणेन भगवान श्री सत्यनारायण देवता प्रियतां नमः. आता आपण श्री सरस्वतीचं पूजन करणार आहोत. तुमच्याकडे एखादी सरस्वतीची प्रतिमा असेल तर त्याचे पूजन करू शकता, किंवा चातुर्मासाची पोथी त्याचे पूजन करू शकता, किंवा सरस्वतीचं नुसतं स्मरण केलं तरी चालेल. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती रघुपती निशेषजाड्यापहा.
आता श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे. श्री गजाननाला नमस्कार असो. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादी ऋषींनी मुनिसुतांना विचारले, मुनिश्रेष्ठा, मनातली सर्व फले कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर फिरत असतात. तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूकडे गेले. तेथे त्यांनी विष्णूची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले व नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा काही उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गात किंवा मृत्यूलोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदास जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य सौभाग्य व संतती देणारे आहे. याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर भरावा. हे सर्व समप्रमाणात 1.25 मापाने घेऊन त्यांचा केलेला प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बंधुबांधव, परिवार व मित्र यांच्यासह श्री सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांसह भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केल्यास त्या मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा एक सोपा उपाय आहे. हरे नमः, हरे नमः. श्री स्कंदपुराण रेषाखंडातील सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय या ठिकाणी पुरा झाला. श्री गणेशाय नमः. भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते कथा आता ऐका. सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीत एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता नगरात फिरत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला दया येते. तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून भगवंतांनी त्याला सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसरे दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला. त्या दिवशी त्याला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. पुढे प्रत्येक महिन्याला तो सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करीत असता एक मोळी विक्या तहान लागली म्हणून तेथे आला. श्री सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहून तो तेथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले. तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह श्री सत्यनारायणाची पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परमसुख पाहून शेवटी मोक्षाला गेला. हरे नमः, हरे नमः. श्री स्कंदपुराण रेषाखंडातील सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय या ठिकाणी पुरा झाला. श्री गणेशाय नमः. सूत पुढे सांगतात, मुनी हो, मी आणखी एक सत्यनारायणाची कथा सांगतो ती ऐका. पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती व भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. हे व्रत पाहून साधवाने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधवाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला आणि त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण केलेला नवस सांगितला. श्री सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली व नंतर तिला एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव कलावती असे ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधवाण्याला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण झाली नाही. पत्नीने आठवण केल्यावर मुलीच्या लग्नाच्या वेळी आपण सत्यनारायणाचे पूजन करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्यवानाच्या मुलाबरोबर ठरवले. मोठ्या आनंदपूर्वक साधवानेने तिचे लग्न करून दिले. पण त्याला सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्याच्यावर रागावले. ती हकीकत आता ऐका. थोड्याच दिवसात तो साधवानी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरात गेला. तेथे व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यावर त्याला सत्यनारायणाच्या शापाने भयंकर दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या वाड्यात चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असलेल्या साधवाण्याच्या घरी त्यांनी चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाण्याला चोर म्हणून पकडून जावयासह राजासमोर आणून उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्यांना बंदिशाहीत टाकण्याची आज्ञा केली. इकडे साधवाण्याच्या घरी चोरांनी सर्व द्रव्य लुटून नेले. त्यामुळे त्याची बायको व मुलगी यांना अतोनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली.
तिथे सत्यनारायणाची पूजा चालू होती. तिथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता सत्यनारायणाची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधवानाच्या पत्नीला सत्यनारायणाची आठवण होऊन तिने सत्यनारायणाचे पूजन केले व हात जोडून ती म्हणाली, हे भगवंता, माझे पती व जावई यांच्या अपराध माफ करण्यास आपण समर्थ आहात, म्हणून आपण त्यांना क्षमा करावी. श्री सत्यनारायणांनी संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, हे राजा, जे 2 वाणी तू बंदिशाळेत ठेवले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांना ते स्वप्न सांगितले व ज्या 2 वाण्यांना आपण बंदिशाळेत टाकले होते त्यांना समोर आणविले व तो त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. असे सांगून त्यांना वस्त्र व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधवाने व त्याच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जायची ते तयारी करू लागले. हरे नमः हरे नमः. श्री स्कंदपुराण रेषाखंडातील सत्यनारायण कथेचा 3रा अध्याय या ठिकाणी पुरा झाला. श्री गणेशाय नमः. नंतर साधवाने सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयास स्वतःच्या नगरात जाण्यास सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता सत्यनारायणांनी संन्यास वेश घेतला व ते साधवाण्याला म्हणाले, हे साधो, या तुझ्या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते 2 वाणी उपहासाने त्याला म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून विचारत आहात काय? पण ही आमची नौका फक्त पालापाचोळ्यांनी भरलेली आहे. हे असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधवानेने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्या वर जास्त आलेली. त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर ती सर्व पालापाचोळ्यांनी भरलेली दिसली. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, उगीच शोक करीत बसू नका. त्या संन्याशाच्या शापामुळेच हे सर्व झाले आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ. जावयाचे बोलणे ऐकून साधवानी त्या संन्याशाजवळ गेला व नमस्कार करून आदरपूर्वक म्हणाला, महाराज, माघाशी मी आपणाजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा. असे म्हणून साधवाने त्यांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यास वेशधारी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले. ते ऐकून साधवानी दीनवाणीने म्हणाला, भगवान, माझ्यावर कृपा करा, मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छितभर साधवानाला देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधवानी नौकेवर जाऊन बघतो तर नौका द्रव्याने पूर्ण भरलेली दिसली. तेव्हा साधवाने मित्रांसह जावयासह सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यास निघाला. त्याच्या नगराच्या जवळ तीरावर आल्यावर त्याने एक दूत घरी पत्नीला कळविण्याकरता पाठविला. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधवानाची बायको पतिदर्शनासाठी बंदरावर गेली. जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाचे पूजन केले. पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेता तशीच बंदरावर आली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असलेली नौका पतीसह पाण्यात बुडविली. ते पाहून कलावती शोकाने विवळ होऊन जमिनीवर पडली. भयभीत झालेला साधवानी आणि त्याची पत्नी हा काय प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. कलावती पतीच्या यांनी अत्यंत शोक केला व कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून साधवानी म्हणाला, हे संकट येईल तर मी सत्यनारायणाची पूजा करीन. ते ऐकून दीनदयाळू सत्यनारायण भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनासाठी आली आहे, त्यामुळे हा प्रकार घडला. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात संशय नाही. ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन परत बंदरात आली. तोच तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधवानी प्रत्येक पौर्णिमेला व संक्रांतीला सत्यनारायणाचे पूजन करू लागला. या लोकी तो सुखी झाला व शेवटी मोक्षाला गेला. हरे नमः हरे नमः. श्री स्कंदपुराण रेषाखंडातील सत्यनारायण कथेचा 4था अध्याय या ठिकाणी पुरा झाला. श्री गणेशाय नमः. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस मृगया करून परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळे लोक भक्तिभावाने सत्यनारायणाचे पूजन करीत असलेले दिसले. परंतु राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरी सुद्धा त्या गवळ्यांनी राजापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी आपल्या बांधवांसह मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अवेर केल्याने तो फार दुःखी झाला. त्याची 100 मुलगे व धनधान्य सर्व संपत्ती नाश पावली. ही सर्व सत्यनारायणाची अवकृपा आहे. हे जाणून राजा पुन्हा त्या गवळ्यांजवळ गेला व भक्तियुक्त अंतःकरणाने त्याने सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा धनपुत्र व ऐश्वर्य यांनी संपन्न झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायणपुरात गेला. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन करावे. जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारे अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्यालाच धनधान्य वगैरे सर्व वस्तूंचा लाभ होतो. दारिद्र्याला धन मिळते. बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. भीतीग्रस्त झाला असेल तो भीतीपासून मुक्त होतो.
इच्छितलेले सर्व फळ मिळते त्याला सत्यनारायण लोक प्राप्त होतो. मुनी हो, असे हे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेषत्वे करून कलियुगात श्री सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या सत्यनारायणाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव तर कोणी सत्यनारायण असे म्हणतात. यांचे जो नित्य पठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नक्की नाहीशी होतात. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. श्री स्कंदपुराण ऋषखंडातील सत्यनारायण कथेचा 5वा अध्याय या ठिकाणी पुरा झाला. आता श्री सत्यनारायणाला महानैवेद्य दाखवायचा आहे, तेव्हा शिऱ्याचा प्रसाद केला असेल तर तो दाखवायचा आहे. महानैवेद्यम निवेदयामि प्राणाय नमः, पानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, प्राणोपानव्यान समनः नैवेद्यम निवेदयामि. 3 बळ्या पाणी उजव्या हातावरून ताम्हणात सोडायचं आहे. उत्तरापोषणम समर्पयामि, हस्तप्रक्षालं समर्पयामि, मुखप्रक्षालं समर्पयामि, करोद्वर्तनार्थे दिव्यचंदनं सेवार्कान्दास्यमान् दक्षिणां समर्पयामि. आता आपण श्री सत्यनारायणाची आरती करणार आहोत. त्यासाठी कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता आपण आरती सुरू करत आहोत. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वतंसं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि आरतित्य. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठे झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्नाखचित फळा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंझुंती नुपुरे चरणी घागर्या. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वकर तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्तिभावा. जय देव विधियुक्त पूजनी करीती पुराण श्रवण, परिमळ द्रव्यासहित पुष्पमाळा अर्पुण, घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण, प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायण. जय देव दीनदयाळ सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्तिभावा. जय देव शतानंद विप्रे पूर्वी व्रत हे आचरिले, दरिद्र दवळून अंती त्या ते मोक्षपदा नेले. त्यापासून हे व्रत या कलियुगी सकाळ श्रुत झाले, भावार्थे पूजिता सर्वा इच्छित लाधले. जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्तिभावा. जय देव साधू वैश्य संततीसाठी तुझला प्रार्थिले, इच्छित पुरता मदंद होऊनी व्रतन आचरिले. त्या पापाने संकटी पडून दुःखही भोगिले, स्मृती होऊनी आचरिता व्रत त्या तू वाची उद्धरिले. जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्तिभावा. जय देव प्रसाद विसरुनी पती भेटीला कलावती गेली, शोभ तुझा होतासी तयाची नौका बुडाली. अंगध्वजरायासी या परी दुःख स्थिती आली, मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर करणी पसरली. जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्तिभावा. जय देव पुनरपि पूजुनी प्रसाद ग्रहण करिता तत्क्षणी, पतीची नौका तरली देखे कलावती नयनी. अंगध्वज राजासी पुत्र भेटती येऊनी, ऐसा भक्ता संकटी पावसी तू चक्रपाणी. जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्तिभावा. जय देव अनन्य भावे पूजुनी हे व्रत जे जन आचरती, इच्छित पुरविसी त्या ते देऊनी संतती संपत्ती. संहरती भय दुरिते सर्व ही बंधने तुतटी, राजा रंग समान मानुनी पावसी श्रीपती. जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्तिभावा. जय देव ऐसा तव व्रत अपार महिमा वर्णू मी कैसा, भक्ती पुरसर आचरित्या पावसी जगदीशा. भक्तांचा कणवाळू कल्पद्रुम तू सर्वेशा, मोरेश्वर सुत वासु तुझ विनवी भवनाशा. जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्तिभावा. जय देव
घालीन लोटांगण मंदिन चरण डोळ्यान पाहिलं रूप तुझे प्रेमे रंगीन अनंत पूजन भावे वाळीन म्हणेन नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याकरणं त्वमेव सर्वं नम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिय भावत्यात्मना प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय च समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम यज्ञेन यज्ञमयजं तदेवाः हस्तानि धर्माणि प्रथमान्यासन्ते हनाकं महिमान् सचन्तरित्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय वर्षय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं बहुज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यं समन्तपर्याः ईशा सार्वभौमस्सार्वायुषः अहं ताता परार्धात् पृथिवी वै समुद्रपर्यन्ताया एकराळति तत् क्लेश श्लोको विगीतो मरुतस्पर्वेष्ठारो मरुतस्यावसनगृहे आवीक्षतस्य कामप्रिये विश्वे देवास वासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। सत्यनारायण महाराज की जय। आता आपण उत्तर पूजा विधी करणार आहोत. हा विधी तुम्ही पूजेच्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी करू शकता. तर सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे आचमन करायचं आहे, 3 पळ्या पाणी प्राशन करायचं आहे आणि चौथ्यांदा तामनाथ सोडायचा आहे. ओम केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, विष्णोर्वा स्मरणम. आता देवाला समोर हळद कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे. सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः, हरिद्रान कुंकुमादि सकल सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि, अक्षतां समर्पयामि, माल्यादीनि सुगंधिनि मालत्यादीनि मय प्रभो मया धृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां वा पुष्पं समर्पयामि. आता देवाला म्हणजे कृष्ण, कलश, घंटा, गणेश या सर्व देवांना सगळीकडे अक्षता व्हायच्या आहेत. यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवातिष्ठ काम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांता त्रैलोक्यं मंगलम कुरु. आता 2 पळ्या पाणी उजव्या हातात धरायचं आहे आणि मी सांगेल तसा एक एक शब्द माझ्या मागे म्हणायचा आहे. म्हणायचं अनेन यथा ज्ञानेन यथा मिलितोपचार द्रव्या ख्यंकर्मणा अहम सत्यनारायण पूजा कर्म तेन अनेन प्रियतान्न मम. या ठिकाणी आपला सत्यनारायण पूजा विधी आणि उत्तर पूजा विधी संपूर्ण झालेला आहे. इति शुभम भवतु. नमस्कार मंडळी. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही पूजा? मला खात्री आहे आजची पूजा तुम्हाला नक्की आवडली असेल. ही पूजा तुम्ही दर पौर्णिमेला, संक्रांतीला, संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये किंवा वर्षभरात एखादा चांगला दिवस पाहून नक्की करू शकता. आणि माझ्या पहिल्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. तसेच हा व्हिडिओ तुम्ही अनेक लोकांपर्यंत शेअर कराल याची मला खात्री आहे. आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अँड डोंट फॉरगेट टू सेलिब्रेट युअर लाईफ. धन्यवाद.